हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि हे बघा, हे काल दही लावलं होतं ते झालेलं आहे. ते सगळ्यात आधी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि चहा करायचा आहे म्हणून दूध देखील बाहेर काढून ठेवत आहे. टिफिनला काय द्यायचं आहे त्याप्रमाणे तयारी करायला लागते. तर आज चपाती भाजी देणार आहे, त्याच्यामुळे चपात्यांची इथे मी तयारी करत आहे. इथे माझं कणिक भिजून झालेलं आहे, तर त्याला मी असं एक कपड्याने झाकून ठेवलं आणि इथे साईडला मी चहा करायला ठेवला आहे. आज फरसबीची भाजी करत आहे, पण फरसबीची भाजी नुसती खायला नाही आवडत म्हणून त्याच्यामध्ये एक बटाटा टाकत आहे. ही भाजी जी नाही फक्त बाबूच्या टिफिनसाठी थोडीशी बनते आणि त्याच्यापुरतंच मी फरसबी घेतले आणि म्हणून एकच बटाटा घेतलेला आहे. खरं तर कालच ठरलं होतं की टिफिनला इडली आणि चटणी द्यायची, पण मला असं वाटलं की पीठ पाहिजे तसं वर आलेलं नाही आहे म्हणून ते मी कॅन्सल करून चपाती भाजीच बनवली आणि मग ते पीठ तसंच मी 1 तास बाहेर ठेवलं आणि मग नंतर त्याच्या इडल्या बनवल्या आणि मग आम्ही ब्रेकफास्टमध्ये इडली आणि चटणी खाल्ली. काढून ठेवले साईडला. मावशी आते तर त्यांना दाखव, विचार पाहिजे ना. ठीक आहे, चालेल. काल जे कपाट लावलं त्याच्यामधून काही कपडे निघाले जे मी नाही वापरत, तर ते असेच बाजूला ठेवले. म्हटलं मावशींना विचारते त्यांना पाहिजे का. मग आजचा दिवस कसा गेला? चांगला गेला आणि मला 10 रुपये मिळाले. 10 रुपये मिळाले? मॅन ऑफ द मॅच. हा, काय झालं, खो खो त्याच्यामध्ये जिंकलो मी. अरे वा, मी टीमला जिंकलो. माहिती कसं, मी हारणार होतो. एक मुलगी जसं बसले कॅचच्या साईडला, मी दुसऱ्या साईडमध्ये नाही, म्हणजे मी इथे कॅचच्या इथे मी असं धावलो इथून साईडून आणि ती सेम पर्सन खो गेली जिथे मी तिला घेतलं आणि मी वाचलो. ओह, सो यू गॉट मॅन ऑफ द मॅच. भाजी पण एकदम स्पेशल. आयुष्यात पहिल्यांदा करते मी पण आयुष्यात ही पहिल्यांदा बनवली. ऍक्च्युली फरसबी आहे ना जरा कमी होती आणि मी चणे ना कोशिंबीरसाठी चणे म्हणजे भिजत ठेवले. सांगतो काय, तर मग असं बनवलंय बघा. आता तू खाऊन बघा, मला सांग खाऊन कशी लागते. खाऊन तर चांगलंच लागणार आहे. काय नवीन भाजीचं हे झालं, फरसबी, चणे आणि ओलं खोबरं. शांतता चक्क गेले गार्डनला, गेले खेळायला. मला वाटलं मगाशी फोन केला तेव्हा गोंधळ ऐकायला येत होता. फटाफट कसे काय गेले का माहित, फटाफट खाली गेले. सगळे होते का? 3 जण होते. अच्छा, 3 कप रे ह्याचे.
त्याच्या आईने त्याला सोडलं बरं. आता आम्ही दोघं बसलो त्याला विचारलं चहा बनवायला. हा देतो अंकल. हा त्यावेळेस असं कामाकडे देतो ना. पण आईने सोडलं बरं त्याच्या. सर्दी आहे. हा तेच. संध्याकाळी ऑफिसवरनं घरी आल्यावरती फ्रेश वगैरे झाले आणि सगळ्यात आधी भांडी जी होती ती अगदी जागच्या जागी लावून ठेवली. म्हणजे कसं आपण जेवण वगैरे बनवताना सगळं व्यवस्थित हाताशी मिळतं. माझ्या किचनमध्ये ना खूप जास्त भांडी नाही आहेत, अगदीच मोजकीच भांडी आहेत. म्हणजे मी सेटच बनवून ठेवला आहे 6 ताटांचा, 6 छोट्या प्लेट्सचा वगैरे असं. आणि खूप जास्त भांडी जमा करायला मला अजिबातच आवडत नाहीत, कारण नंतर ते आपल्यालाच सगळे साफसफाई ठेवायला लागते. ती महिन्याला घासा, धुवा, पुन्हा सगळं ते व्यवस्थित लावून ठेवा. म्हणून मी मोजकीच भांडी ठेवली आहेत. years later. तो दुसरा कोण तो एक सांग आणि एक याला सांग. मला व्हॉट्सअप वरती मेसेज कर. आता काय करायचं? आता काय नाही करू शकत. तू एवढं लेट सांगणार कसं होणार बाबू? लवकर सांगायला पाहिजे होतं. तुझ्या फ्रेंड कडून घे ना, असं काय नाही, तू पण त्यांना देतोस ना. ठीक आहे. तू कुठे चालला? कुठे मिळालं? हो का, ठीक आहे. तुला माहिती होतं का तो चालू असतो असं? म्हणजे सँडविच मेकिंग आहे ना, मी स्कूलमध्ये बनवणार बरोबर. हा मग मी तुला देते ना हे बटाटा वगैरे देते ना, टोमॅटो, बटाटा, चीज देते. तसं चीज दे. कोणतं मला? हा चीज स्लाइस देते. ग्रीन कसं आहे का? कॅप्सिकम असं ते काकडी नाही, असं प्लेस करते ग्रीन कलर सॉस टाइप असं चटणी. आय थिंक सो मोस्टली आम्ही इथे बनवणार. कुठे? विसेस मध्ये. आणि तेच खाणार? मग टिफिन देऊ ना उद्या. हा काय ते मला टिफिन दे. आय थिंक सो मला माहिती कसं असणार हे. काय असतं, सँडविच बनवायचे, दुसऱ्या क्लासमध्ये जायचं आणि मॅमला टेस्ट करून रेट करायचं किती आवडलं आहे. हा मग तू टिफिन घेऊन जा बाबा, त्या सँडविचच्या भरोशावर नको राहू. चला तर मग मंडळी, व्हिडिओ इथेच एंड करते. आपण भेटू पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.